नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये। मी आज छान आणि वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे माझी मैत्रीण आणि मी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हाय, आज आम्ही दोघी मैत्रिणी मिळून लातूरची स्पेशल निलंगा राईस अशी डिश बनवणार आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी तुम्हाला सगळं डिटेल्समध्ये दाखवते। साहित्य: 2 कांदे चिरून घेतलेले आहेत बारीक आणि 1 मोठा टोमॅटो चिरला आहे, 7 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि 2 मोठे बटाटे काप करून घेतलेले आहेत, 1 वाटी मसूर डाळ घेतली, तांदूळ मी 1.5 किलो घेतलेले आहेत। ह्याला चांतारा तांदूळ असं म्हणतात, कोलमचा तांदूळ आहे, हा दुकानामध्ये मिळतो। आणि गरम मसाला घेतलेला आहे बघा। मी गरम मसाला मी गप्पा मारण्याच्या नादात दाखवायचेच विसरले। तर गरम मसाल्यामध्ये 5 ते 7 लवंगा घेतलेल्या आहेत, 1 दालचिनी घेतली मोठी आणि दालचिनीची पावडर 1 चमचा करून घेतलेले आहे आणि अद्रक लसूण पेस्ट 1 वाटीभर अद्रक लसूण पेस्ट घेतलेले आहे, 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे। फोडणीमध्ये मी 1 चमचा शहाजिरे पण वापरलेले आहेत, 2 मोठे चमचे मिरची पावडर आहे, बेडगी घरी बनवलेला आहे। हे बघा, बटाटा असे काप करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि 1 वाटी वाटाणा ठेवलेला आहे, सोलून हिरवा वाटाणा आहे। अद्रक लसूण पेस्ट वाटून घेतलेले आहे। अद्रक लसूणची खूप छान फ्लेवर ह्या भातामध्ये उतरतो। 1 मसूरची वाटी, 1 मोठी वाटी डाळ घेतलेली आहे, ती पण स्वच्छ धुवून घ्यायची मसूरची डाळ। 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहेत। तांदळाला पावडर वगैरे लावलेली असते आणि स्टार्च असतात तांदळामधले, ते धुवून जातात। गॅसवरती पातेलं ठेवून त्याच्यामध्ये 2 मोठे चमच तेल टाकलेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर हे मी जे खडा मसाला घेतला होता ते सगळे खडा मसाला गरम तेलामध्ये टाकून घ्यायचं। आता तेल चांगलं गरम झालेलं आहे, हलवून घेतले बघा हे मसाले टाकून। मसाले थोडेसे परतून झाले की कांदा टाकायचा, कांदा चांगला हलवून घ्यायचा आणि ज्या मिरच्या घेतल्या होत्या त्या पण टाकलेत मी मसाल्याच्या नंतर। कांदा परतून घ्यायचा, कांदा खूप पण लालसर होऊन द्यायचा नाही, फक्त ट्रान्सपरंट करून घ्यायचा कांदा। खूप छान आणि खूप मस्त अशी पद्धतीने मी तुम्हाला सगळे दाखवणार आहे। साहित्य सकट निलंगा राईस साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा हा असा राईस आहे। मी 30 ते 35 महिला आहेत आम्ही, त्या 30-35 जणांचे मी त्यांच्यासाठी नाश्त्याला हा राईस बनवते। 1 मोठी वाटी मी अद्रक लसूण पेस्ट घेतली होती, ती टाकलेली आहे। आता हे चांगलं परतून घेते। कांदा आणि टोमॅटो लवकर परतण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे लवकर परतून। आणि कांदा टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घेतले का तर कलर बदलायचा नाही कांद्याचा। आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, त्याच्यामध्ये कोथिंबीरचा फ्लेवर छान उतरतो। आणि आता टोमॅटो टाकले चिरलेले आणि परतून घ्यायचं टोमॅटो टाकून। ह्याच्यामध्ये तुम्ही ताजी आणि फ्रेश मेथी असेल ती पण 1 वाटी टाकू शकता, मेथी। आता हा वाटाणा 1 वाटी असेल ना वाटाणा, हो, वाटाणा सोलून आणि धुवून ठेवलेला होता मी, वाटाणा टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर हा कापून ठेवलेला बटाटा तुम्ही जेव्हा कापून ठेवता तेव्हा पाण्यामध्ये ठेवायचा, नाहीतर मग कलर येतो बटाट्याला लालसर। छान आणि मस्त कलर आला आहे बघा। थोडंसं खडा मीठ टाकून घेतले मी ह्याच्यामध्ये। जेवढे आपण तांदूळ घेईल ना त्याच्या दुप्पट पाणी ओतायचं। पाणी गरम करून घेतले, लवकर भात शिजतो, पटकन भात शिजला जातो म्हणून गरम पाणी मी टाकलेलं आहे। माझ्याकडे 1.5 किलो तांदूळ आहेत, त्याच्या दुप्पट मी पाणी टाकले बघा। जुना तांदूळ असतो हा, त्याच्यामुळे पाणी भरपूर लागतं। आता पाण्याला चांगली उकळी आली, उकळी येऊन द्यायची पाण्याला चांगली। ह्याच्यामध्ये कोणताही कलर किंवा अजिनोमोटो वगैरे काही वापरलेला नाही। जे बाहेर गाड्यावरती वगैरे बनवतात राईस त्याच्यामध्ये कलर टाकतात, अजिनोमोटो पण टाकतात। आता पाण्याला उकळी आलेले आहे, कलर पण किती मस्त आला आहे बघा। ते तांदूळ मी जे धुवून ठेवले होते ते तांदूळ टाकलेले आहेत आणि हलवून घेतले थोडंसं। ही डाळ मी मसूरची डाळ धुवून ठेवलेले आणि थोडी अर्धी वाटी मी कसुरी मेथी टाकल्या। आता हे 5 मिनटं मी झाकण ठेवून तांदूळ मी हा थोडासा शिजवून घेणार आहे। तर 5 मिनटांनी मी तुम्हाला हे दाखवते बघा।
ह्या राईसला लाल कलर येण्यासाठी मी फक्त बेडगी मिरचीची पावडर वापरलेली आहे. गप्पा मारत मारत मैत्रिणी आम्ही भात बनवतोय. बघूया आता कसा होतोय. दोघी मिळून बनवतोय. त्या पण पहिल्यांदाच बनवत आहेत आणि मी पण पहिल्यांदाच बनवते. तर खूप छान आणि मस्त होणार आहे आपला हा निलंगा राईस. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ बघता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता 5 ते 7 मिनटं हा थोडासा भात शिजवून दिलेला आहे आणि चांगला हलवून घ्यायचा. हा भात जास्त चिकट पण नसतो आणि जास्त कोरडा पण नसतो. कोथिंबीर हे बघा, त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि परत एक वाफ देणार आहे. 4 मिनिटांनी आपण ही जे डाळ धुवून ठेवली होती मसूरची ती डाळ टाकून घेणार आहे. 70% भात आपला शिजला, 70% राईस शिजला की मग मसूरची डाळ टाकायची आणि थोडंसं हलवून हलक्या हाताने हळूवार हलवून घ्यायचं. हे बघा कलर मस्त आला आणि वास तर खूप छान मस्त असा वास येतोय. निलंग्याचं स्पेशल असा राईस आहे. भरपूर स्टॉलवरती वगैरे हा मिळला जातो. 5 मिनटं झाकण ठेवायचं आपण. डाळ टाकून झाले की 5 मिनटं झाकण ठेवून झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे मी. तर आपला हा निलंगा राईस स्पेशल असा राईस तयार झालेला आहे. चला तर बघूया आपण कसं झालं आहे. बघा खूप छान आणि खूप मस्त झालं आहे. भरपूर प्रमाणात चिरलेली कोथिंबीर टाकायची वरून. वास तर खूप छान मस्त असा येतोय. निलंगा राईस स्पेशल राईस तुम्हाला हा निलंगा राईस स्पेशल आम्ही दोघी मैत्रिणींनी मिळून बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा. आणि खूप मस्त झालेला आहे आजचा हा निलंगा राईस स्पेशल. तर मी हे सर्व मैत्रिणींना आता टेस्ट करायला देत आहे. निलंगा राईस करून बघा आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कोणत्या गावातून कोणत्या शहरातून बघताय हे पण सांगा. खूप छान आणि खूप मस्त टेस्ट झालेली आहे. पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.